आई 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 जरा बसतेस का इथे तू? पाणी आणू का? काकू का बस. आई बरं राहू दे. वहिनी पाणी आणतेस? आई काकू बसून घे ना जरा प्लीज. आई बोल ना ग. आई थोडं गुळ पाणी तरी या. आई आई पाणी घे ना. एक मिनिट और माझं मी देतो. काकू काकू प्लीज थोडं तरी खा ना. भावना काय झालंय आईंना? त्यांनी ना खरं तर आता काहीतरी बोलायला हवं. निदान रडायला तरी हवं. हो ग वहिनी मला समजतंय ग, पण तुला माहितीये का आम्ही आता येत असताना रस्त्यात आई एक शब्दही नाही बोललीये. आता मलाच कळत नाहीये काय करायचंय. भावना लक्ष्मी काकू बोलत आहे. काय काय झालं? बोल ना. काही नाही का, मला माहिती तुम्ही सगळे माझी खूप काळजी करताय, पण नका करू इतकी काळजी. मी ठीक आहे. ना काकू आपण काकांना नक्की जेलमधून बाहेर काढू. हा थोडा धीर धर फक्त. सिद्धू माहितीये मला यांना काही होणार नाही. अरे कसं काही होईल, निर्दोष आहेत ते. हे कधी काही असं वावगं करू शकत नाही. आणि मुळात मला ठामपणे माहितीये की पोलिसांचा गैरसमज झालाय. गैरसमज दूर होईल. आपण कायद्यावर आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवूया. सिद्धू, भावना, वीणा, तुम्ही काळजी करू नका. हे यातून सुखरूप बाहेर पडणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आता जयंतराव गेलेत ना तिकडे. जाताना मला शब्द देऊन गेले, कसंही करून ते यांना घरी परत आणणार. जयंतराव वीणा वहिनी आलात तुम्ही? हे कुठे? हे पण ना. आओ आओ आत या. आओ कुठे आहेत? गाडीत बसलेत का? जयंतराव तुमच्याशी बोलते मी. उत्तर का देत नाही तुम्ही? कुठे आहेत ते? तुम्ही त्यांना घेऊन आलात ना? तुम्ही काही बोलत का नाही आहात? तुम्ही मला शब्द दिला होता की काही झालं तरी तुम्ही ह्यांना घेऊन याल म्हणून. मग कुठे आहेत ते? आले का नाही तुमच्या बरोबर? आई तुम्ही असं काय करताय? तुम्हाला खरंच वाटतं मी प्रयत्न केले नसतील? आई मी माझ्या परीने सगळे प्रयत्न केले. मी त्यांना सांगितलं की असं नाही चालणार. बाबा खरंच सरळ माणूस आहेत. पण आई पोलिसांकडचे सगळे पुरावे अनफॉर्च्युनेटली बाबांच्या विरोधात आहेत. हे सगळं प्रकरण नाही फार कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे. त्यामुळे आजची रात्र त्यांना तिथेच राहावं लागेल. आई तुरुंगात. आई तू बस ये. तू बस. बघितलंस हरीश, काय अवस्था झाली आहे आईची. हे बाबा पण ना बाहेर जाऊन कशाला कुरापती करतात देव जाणे. केवढा मोठा घोळ घालून ठेवलाय. हे असे कसे वागले असतील देव जाणे. संतोष बस
बस. बस. आता या बाबतीत एक शब्दही उच्चारायचा नाही हा तू. एक शब्दही उच्चारायचा नाही. हे बघा, तुम्ही दोघं नेहमीप्रमाणे मुलं म्हणून कर्तव्य पार पाडण्यात कमी पडलात ना तरी काही हरकत नाही. तुमची मदत नकोय मला. मी त्यांची बायको आहे ना अजून. मी सोडवून आणेन त्यांना. कशी मुलं आहात रे तुम्ही? तुमचे वडील किती सरळ मार्गी आहेत हे विसरता का रे तुम्ही? मी त्यांना दोषी मानत नाहीच आहे. त्यांनी काहीही केलेलं नाहीये. मला सगळ्यात जास्त वाईट वाटतंय ते व्याहांच्या दारात पोलीस यांना असं घेऊन गेले. त्याचं दुःख होतंय मला. पण हे दोषी नाहीयेत आणि याबद्दल या घरात कुणाचंही दुमत असण्याचं काही कारणच नाही. आणि तुम्हाला निश्चित सांगते, तुम्ही काही घाबरू नका, काळजी करू नका. तुमची मदत मागणार नाहीये मी. समर्थ आहे यांना सोडवून आणायला. वाटेल ते करेन आणि यांना सोडवून आणेन. पण तुमची मदत नाही मागणार. आई, मी आहे तुमच्या बरोबर. अर्थातच मी आणि भावना पण आहोत. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. पण सगळे मिळून बाबांना निर्दोष मुक्त करून आणू. भावना, हे बघ, तुला माझ्याशी काही बोलावं असं वाटत असेल तर तू बोलू शकतेस समजा. कारण मला माहिती आहे का, जे काही घडलंय ना, या सगळ्याचं तुला खूप टेन्शन आलंय. आणि या गोष्टी तू प्लीज मनात नको ठेवूस तुझ्या. आणि नको काळजी करूस तू. काहीही झालं तरी या संकटातून आपण बाबांना बाहेर काढूच. या परिस्थितीत तुला हसायला का होतंय? नाही म्हणजे बघ, मला असं वाटलं की तुला वाईट वाटलं असेल, तुला रडावं असं वाटत असेल. आणि भावना, हे बघ, तुला जर रडावं असं वाटत असेल ना तर ती रडू शकतेस. मी का रडू सिद्धिराज? कशासाठी? म्हणजे भावना, तुझ्या बाबांना अटक झाली, लक्ष्मी काकू इतके त्रासात आहेत. तुला या सगळ्याचं खूप टेन्शन आलं असेल अगं. सिद्धिराज, पोलीस बाबांना घेऊन गेले. त्याचा आईला खूप त्रास झाला, हे सगळं खरं आहे. पण हे सगळं खरं असलं ना तरी मला एक गोष्ट निश्चित माहिती, ती म्हणजे माझ्या बाबांनी काहीही केलेलं नाही.